52 IPL सामने, 14व्या हंगामात सर्वाधिक धावांसाठी ऑरेंज कॅप. ऋतुराज गायकवाड आता चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार बनलाय. महेंद्रसिंग धोनीचं हे पद, त्याचा विश्वासू शिलेदार ऋतुराजच्या हाती सोपवलं जाणं ही एक खास गोष्ट ठरावी. कारण ऋतुराजच्या IPL मधल्या वाटचालीत धोनीचं मार्गदर्शन महत्वाचं ठरलं होतं. ऋतुराजच्या रणजी ट्रॉफीतल्या प्रवासात सुद्धा धोनी सोबतच्या एका प्रसंगाचा उल्लेख करावाच लागेल. 2015-16 रणजी हंगामात ऋतुराज महाराष्ट्राकडून झारखंड विरुद्ध दिल्लीत खेळत होता. तेव्हा झारखंड संघाचा मेंटॉर म्हणून दस्तूर खुद्द महेंद्रसिंग धोनी होता. धोनी समोर चांगलं खेळण्याचा ऋतुराजचा इरादा होता. मात्र या प्रयत्नात झारखंडच्या वरुण आरोनचा उसळता चेंडू ऋतुराजच्या बोटावर जाऊन आदळला. ऋतुराजनं दुखऱ्या बोटासह बॅटिंग करायचा प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळानंतर दुखणं वाढलं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज बाद झाला. लंच वेळी महेंद्रसिंग धोनी ऋतुराजच्या दुखापतीविषयी विचारायला आला. धोनीनं ऋतुराजच्या बॅटवर ऑटोग्राफ दिला आणि त्याच्या बोटावर लावण्यात आलेल्या प्लास्टरवर गेट वेल सून असा संदेश लिहिला. मग पुढे 2019 मध्ये चेन्नईनं 20 लाख रुपये या बेस प्राइसला ऋतुराजला ताफ्यात घेतलं. तेव्हा धोनीला ऋतुराजनं रणजी दरम्यानच्या त्या भेटीविषयी विचारलं. त्यावर धोनी म्हणाला, मला अगदी स्पष्ट आठवतंय, तू प्रतिभावान खेळाडू आहेस. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा करत राहा. सरळ बॅटनं फटके खेळण्याची शैली, पारंपरिक वाटेल अशा पद्धतीनं इनिंग्सची बांधणी, हवेत चेंडू मारण्याऐवजी खणखणीत ग्राउंड स्ट्रोक, भागीदाऱ्या करण्याची हातोटी आणि चपळ क्षेत्ररक्षक असा ऋतुराज आता जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या पसंतीचा होऊ लागला. ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातलं पारगाव मेमाणे, पण ऋतुराज पुण्यातच राहतो. थेरगावच्या व्हेरॉक वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे. 28 जुलै 2021 रोजी श्रीलंके विरुद्धच्या 2020 लढतीत ऋतुराजला भारतीय संघाची कॅप देण्यात आली. ऋतुराजनं पदार्पणाच्या लढतीत 21 तर दुसऱ्या सामन्यात 14 धावांची खेळी केली. मग 2022 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनौला झालेल्या सामन्यातून त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. कसोटीचं दार त्याच्यासाठी अजूनही उघडलेलं नाही. पण IPL मध्ये चेन्नईकडून खेळताना त्याला उत्तम संधी मिळाली. 27 वर्षीय ऋतुराजनं 4 मोसमांमध्ये 52 सामन्यांमध्ये 1797 रन्स केल्यात आणि दरम्यान 14 अर्धशतकं आणि 1 शतक सुद्धा ठोकलंय. 2023च्या मोसमात तर त्यानं 16 सामन्यांमध्ये सर्वाधिक 590 धावा केल्या होत्या. आता 2024 मध्ये IPL हंगाम सुरू होण्याआधी ऋतुराजवर कर्णधार पदाची नवी जबाबदारी आली आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघ कुठवर मजल मारतो हे आता पाहायचंय.